स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आहे दीप अमावस्या आणि त्याचीच ही सगळी तयारी चालू आहे। तर मी जी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली होती दीप अमावस्या कशी करावी, पूजन कसं करावं, तर ते एक प्रातिनिधिक स्वरूपातलं होतं। आणि आज मी सगळे दिवे माझे घरातले धुवायला काढलेले आहेत। आज अमावस्या आहे आणि इकडे छोटे बुच्चूची पण गाड्या साफ करायची तयारी चालू आहे, कारण की आज अमावस्या आहे। त्याला मी सांगितलं की आपल्या जे गाड्या आहेत ते धुवायच्या आहेत आज आणि त्यांची पूजा करायची, तर तो पण त्याच्या गाड्या धुवायला, सायकल धुवायला चालू केला। तर आता मी इथे पूजा करते आहे। अगोदर मी देवपूजा करून घेणार आहे। तर पूर्ण दिवे जे आहेत ते मी स्वच्छ करून घेतलेले आहेत। त्यांचा जो तेलकटपणा असतो तो जाण्यासाठी मी अगोदर साबण आणि घासणीनेच दिवे जे आहेत ते स्वच्छ केले आणि त्याच्यानंतर पितांबरीने स्वच्छ केले। मग ते पूर्ण दिवे स्वच्छ झाले आणि म्हणजे तेलकटपणा त्यामध्ये काही राहत नाही। आणि त्यानंतर आपण पुसून घेतो, कारण की पितांबरी लावल्याच्या नंतर किंवा जे काही तुम्ही पावडर असेल जी आपण तांब्या पितळाची भांडी स्वच्छ करण्यासाठी वापरतो ती लावल्याच्या नंतर पाण्याने धुतल्यानंतर जर पुसले गेले नाहीत तर त्याचे डाग तसेच राहतात। तर त्यामुळे पुसलं गेलं पाहिजे। तर मी ते पुसून घेते सगळे दिवे स्वच्छ करून आणि मी जो पाट ठेवलेला आहे त्यावरती पूजा मांडणार आहे। तर जी तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये दाखवली होती तशीच पूजा आहे, परंतु आज सगळे दिवे घेतलेले आहेत मी। तर सगळे दिवे जे आहेत ते मी लावून घेते, कारण की मी खोलून धुतले होते त्यामुळे ते स्वच्छ धुतले जातात आणि त्याच्यामध्ये घाण वगैरे काही राहत नाही। आपण प्रत्येक एक दिवस किंवा व्यक्ती असो तर त्यांच्या प्रती आपल्या मनात जे काही भाव आहेत किंवा कृतज्ञता आहे ते व्यक्त करण्यासाठी आपण एक दिवस ठरवलेला असतो। आणि तसंच आहे आपल्या दिव्यांची अमावस्येचा दिवस। आपले दिवे जे आहे ते आपल्या प्रत्येक पूजेमध्ये आपण कुठली पण पूजा सुरुवात करताना अगोदर दिवा लावतो आणि दिवा प्रज्वलित करूनच आपण त्या पूजेची मांडणी करतो, म्हणजे आपण दिव्याच्या साक्षीने किंवा अग्नीच्या साक्षीने ती पूजा मांडत असतो। तर जी काही पूजा असेल, आपली अभिषेक असेल किंवा रोजची देवपूजा देखील असेल किंवा कुठली पूजा असेल त्यासाठी आपण दिवा अगोदर प्रज्वलित करतो। म्हणून ह्या दिव्यांसाठी दिव्याचं किती महत्त्व आहे आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या जे आध्यात्मिक आपण जे काही जे पूजा करतो त्याच्यामध्ये, म्हणून आपण आज हा दिवस साजरा करतो दिव्यांची आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दीप अमावस्या। तर दीप अमावस्या साजरी करताना आपण कणकेचे दिवे असतात ते देखील बनवायचे आहेत। कणकेचे दिवे कसे बनवायचे तर आपल्या स्वामींच्या केंद्राच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे, जे आपण पीठ घेतो त्या पीठामध्ये म्हणजे कणिक आहे आपली साधी गव्हाची, त्याच्यामध्येच आपल्याला थोडंसं गूळ घालून ते पीठ तिंबून घ्यायचं आहे आणि त्यापासून 7 करू शकता तुम्ही, 5 करू शकता, 11 करू शकता, असे दिवे करून घ्यायचे आहेत आणि त्या दिव्यांनी आपल्याला ह्या तांब्या पितळाच्या दिव्यांना ओवाळायचं आहे। तर मी आता इथे सगळ्या दिव्यांच्या खाली आसन घेतलेलं आहे। आसनच्या वरती मी थोडेसे तांदूळ हे आसन म्हणून ठेवलेले आहेत प्रत्येक दिव्यांना। तर ह्या माझ्या 2 समया आहेत मोठ्या आणि त्यानंतर छोट्या 2 समया आहेत। ज्या मोठ्या 2 समया आहेत तर त्यांना मी थोडंसं वेगळं आकार देणार, म्हणजे वेगळं असं रूप करणार आहे। तर थोड्याच वेळात तुम्हाला दिसेलच। तर आणि बाकीचे सगळे दिवे मी मांडून बघितले तेवढ्या पाठावरती बसतात का, तर बसतायत। तर म्हणून मी ते तसेच ठेवलेले आहेत आणि बाकी 2 जे आहेत ते तुपाच्या आरती देखील ठेवलेले आहेत। समोर एक गणपती बाप्पांची सुपारी स्वरूपातलं स्वरूप ठेवलेलं आहे, तर त्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे। तर इथं मी एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे जो ग्रीन कलरचा माझ्याकडे होता आणि तो मी उकलून बघितला त्याच्या निऱ्या करून, तर त्या बसतायत व्यवस्थित समईला। तर मी त्याची एक म्हणजे प्रतिकृती तयार करणार आहे राधाकृष्णाची। तर ही मी राधासाठी वापरते आहे हा ब्लाऊज पीस। तर मी फोल्ड करून घेतला आणि आपण जसं म्हणजे लक्ष्मींना साडी घालतो त्या टाईपमध्येच थोडंसं, पण त्याला पदर वगैरे दिलेला नाही आहे मी। तर 2 साईडनं मी बांधून घेतलेलं आहे आणि समईला वरती अडकवलं आणि खाली जे आहे ते मी एक मध्यभागी त्यांना एक बांधून घेतलेलं आहे आणि बाकी काही गळ्यातले वगैरे ठेवलेले आहेत। आणि तसंच मी सेम जे कृष्ण आहे, कृष्णासाठी पण एक माझ्याकडे येलो कलरचा ब्लाऊज पीस होता, त्याला मी तसंच सेम केलेला आहे। आणि शेवटीला तुम्ही बघाल आता की इतके छान असे दिसत आहेत की म्हणजे जणू काही की मूर्तीच आहे। तर समईचं हे मला थोडंसं असंच सुचलेलं म्हणून मी केलं, तर खूप छान वाटतंय। मागच्या वेळेस मी केलं नव्हतं असंच, मी जे दिवे होते त्यांना मी वस्त्रमाळ वगैरे घातलेल्या होत्या, पण हे म्हटलं आपण वस्त्रमाळ घालण्याच्या ऐवजी वस्त्र जर घातलं तर कसं वाटेल असं म्हणून मला विचार आला आणि मी केला आणि तो यशस्वी झाला। तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करते। अगोदर मी करून बघितलं व्यवस्थित जमते काम। आणि जे समोरच्या साईडला मी एक वात ठेवलेली आहे ती की लावण्यासाठी, आपण समई लावण्यासाठी, आणि त्यालाच मी थोडंसं तेल लावलं आणि थोडंसं तेल टाकलं होतं, कारण जास्त टाकता येणार नव्हतं कारण की मागच्या साईडला ते ब्लाऊज पीस येत होता। तर असंच मी मध्यभागी बांधलेलं आहे आणि त्यांना बांधून ते तयार केलेले आहेत।
तर आता तुम्ही बघा दोन्ही जे आहेत ते छान असे तयार केलेले आहेत. त्यासोबतच छोटीशी एक बासरी होती माझ्याकडे, जी मटकी असते त्याच्यावरती मी ठेवलेली होती, तर ती मी लावलेली आहे. आणि मोरपीस. आता सगळ्या दिव्यांमध्ये मी तिळाचं तेल घालून घेते. मी रोजच्या देखील दिव्याला आपलं म्हणजे देवघरातल्या तिळाचं तेलच वापरते. आणि सोबतच जे समोर आहेत हे ठेवलेले आरती, त्याच्यामध्ये तुपाची मी फुलवात घालून ठेवलेली आहे. तर तुपाच्या फुलवातीला गाईचं शुद्ध तूप आपण वापरतो, तर ते मी टाकलेलं आहे. आणि आता मी फक्त फुलं वगैरे वाहणार आहे दिव्यांना सगळ्यांना. आणि त्यासोबत नैवेद्य म्हणून आपण कणकेच्या दिव्यांचं करतो, तर कणकेचं इथं मी दिवे बनवते आता. तर गूळ घेतलेला आहे, थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि मळून घेते मी. मळून घेतल्याच्या नंतर त्याचे मी आता 7-8 दिवे झालेले आहेत माझे. तर 7 जे आहेत ती मी देवांच्या पुढे ठेवणार आहे. म्हणजे आपण जे समईला म्हणजे देवांना ओवाळण्यासाठी घेतलेलं आहे दिव्यांच्या पूजेसाठी, त्या 7 मी केलेले आहेत. आणि एक जे आहे ते मी पितरांच्याच नावाने एक केलेला आहे 8वा, जो की दक्षिण दिशेला आपण आज लावतो. तर असे माझे 7 दिवे बनवून तयार झालेले आहेत. आणि आता मी इथे घेतलेलं आहे चंदन आणि मी ते सगळ्या दिव्यांना लावून घेणार आहे. आणि त्यानंतर हळदी कुंकू. तर सगळ्यात मध्यभागी गणपती बाप्पांचं जे दिव्यावरती आहे ते त्या गणपती बाप्पांना लावलेलं आहे मी. त्याच्यानंतर सगळ्यात जे अष्टलक्ष्मी आहेत त्यांना देखील मी चंदन आणि कुंकू लावून घेते आहे. तर जो माझा देवघरामधला दिवा आहे तो मी सोबत इथे ठेवलेला आहे. म्हणजे आपण जे काही म्हणजे जी पूजा करतोय त्याची सुरुवात आपण दिव्यानेच करतो, म्हणजे दिवा लावूनच. तर इथं मी दिवा ठेवून पूर्ण जे चंदन आणि हळदी कुंकू जे आहे ते दिव्यांना लावून घेते आहे. आजच्या दीप अमावस्येला काही लोक गटारी असं संबोधतात, तर याचा अर्थ म्हणजे पूर्ण चुकीचा आहे. आपण आपल्या संस्कृतीला नावं ठेवण्यासारखं आहे. कारण की गत हरी असा त्याचा अर्थ होतो ह्या अमावस्येचा. गत म्हणजे मागचं जे आहे, आपल्या मागच्या मागे जे काही दुःख झाले असतील किंवा जे काही अडचणी आलेल्या असतील ते सगळ्या मागच्या हरण होऊ देत, म्हणून हरी असा गत हरी याचा अपभ्रंश झालेला आहे गटारी. आणि ते आपल्या लोकांनी इतकं मनावर धरलेलं आहे की या दिवशी नॉनव्हेज आणतात आणि घरामध्ये खातात. मग ते अमावस्येचं पूजन जे आहे किंवा घराची जी शुद्धी आहे ती आपण अमावस्येच्या दिवशी करतो. कारण की दुसऱ्या दिवसापासून हा श्रावण आलेला आहे आणि श्रावण सोमवार आपला म्हणजे श्रावण जो आहे तो सोमवारपासूनच आलेला आहे. तर घरामधली पूर्ण निगेटिव्हिटी जाण्यासाठी आपण हे दीप प्रज्वलन करून घरातलं जे वातावरण आहे ते शुद्धी करतो. साठी आपल्याला हे दीप प्रज्वलन किंवा दीप अमावस्या साजरी करायची आहे. तर आता मी कणकेचे दिवे देखील लावून घेतलेले आहेत, प्रसाद म्हणून ठेवलेले आहेत किंवा नैवेद्य म्हणून ठेवलेले आहेत. एक पाण्याचं चौकोन भरीव केलेलं आहे आणि त्याच्यावरती मी दिवे लावून ठेवून घेतलेले आहेत. आणि त्यासोबत सगळे दिवे मी आत्ता लावलेले आहेत. त्यासोबतच तुपाचे देखील आरती जे आहेत ते लावून घेतलेले आहेत. आणि थोडी रांगोळीची आरास केलेली आहे, त्यामुळे एकदम छान असं प्रसन्न वातावरण तयार झालेलं आहे. आता मी सगळ्या दिव्यांना जे आहे फूल वाहून घेते आहे. या दिवशी तुम्हाला जेवढे फुलं किंवा दुर्वा मिळत असतील, आघाडा मिळाला तुम्हाला, तो देखील तुम्ही वाहू शकता. तर आपण नैवेद्य जो आहे तो कणकेच्या दिव्यांचाच दाखवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी तो आपल्याला खायचा देखील आहे. तर याची उत्तर पूजा आता आपल्याला दुसऱ्या दिवशी करायची असते, कारण की अमावस्या जी आहे ती आपल्याला आज दुपारी संपणार आहे. पण बरेच जण संध्याकाळी देखील ही पूजा करतात. जेव्हा आपण दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेला आपण ही पूजा करू शकतो. तर इथे आपल्याला शुभम करोती कल्याणम हे म्हणायचं आहे. तर मी इथे म्हणून घेतलं आणि त्यानंतर मी जे धूप आहे त्या धूपनं आरती म्हणजे ओवाळून घेतलेलं आहे धूप. आणि त्यानंतर इकडे देवांची देखील मी पूजा तुम्हाला दाखवते पूर्ण. तर देव हे देखील माझे आज खूप चमकत होते छान. तर मी देवांना देखील छान अशी अंघोळ अभिषेक घातलेला होता. तर आता मी दिवे लावून ठेवते आहे आणि त्याच्यानंतर ह्या दिव्यांनीच मी ओवाळणार आहे पूर्ण दिव्यांना. तर आपण शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी, माझा नमस्कार घरातल्या सर्वांचा नमस्कार सर्व देवांपाशी. ये ग लक्ष्मी बैस बाजे माझं घर तुला साजे, घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे, घरच्या सर्वांना सुख समाधान आरोग्य शांती लाभू दे, अशी आपल्याला ह्या दिव्यांकडे प्रार्थना करायची आहे. आणि ही आरती आपल्याला दिव्यांना सगळ्यांना ओवाळायची आहे. तर आता मी आरती जी आहे ती करून घेतलेली आहे. घरातली जी आपण दिव्यांची आरती करतो आहे त्यावेळेला आपल्या घरातले सगळेजण तिथे हजर असले पाहिजे. त्यासोबतच आपल्याला साखर म्हणून नैवेद्य ठेवायचा आहे. तो साखरेचा नैवेद्य सगळ्यांना द्यायचा आहे. सगळ्यांना दिव्यांच्या पाया पडायला लावायचं आहे आणि आपण देखील मोठ्या घरातल्या जे काही वडीलधारी मंडळी आहेत त्यांच्या पाया पडायचं आहे.
अमावस्या ही साजरी करायची आहे। येणाऱ्या श्रावणाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकराची पूजा आराधना कशी करायची आहे हे पाहणारच आहोत। त्यासोबत रुद्राभिषेक कसा करावा याचा व्हिडिओ मी चॅनलवरती अगोदरच अपलोड केलेला आहे, तो बघा तुम्ही जर पाहिला नसेल तर। आणि आपल्या दिंडोरी प्रणित ज्याप्रमाणे आहे आपलं रुद्राभिषेक सेवा त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नामस्मरण करत राहा, चांगलं काम करत राहा आणि श्रावणामध्ये आपण भरपूर सेवा करणार आहोत। तर अपडेट्ससाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।